एका वस्तीवरील टफी नावाचं श्वान, वय 3 वर्ष. लहानपणापासनं गायीनं त्याला सांभाळलं. याच गायीच्या दुधावर टफी मोठा झाला. परंतु काही कारणानं ज्या गायीचं दूध पिऊन टफी मोठा झाला, तीच गाय एका आजारामध्ये मृत पावली. तिच्या अंतिम संस्कार करण्याच्या वेळी जेव्हा JCB मशीन बोलवण्यात आलं, तेव्हा हा श्वान JCB मशीनच्या मागे अंतिम संस्कार करण्याच्या ठिकाणापर्यंत पळत पळत आला. त्यानंतर गायीच्या जवळच बसून राहिला. त्याचे डोळे देखील पाणावले होते. गाय गेल्याचं दुःख संपूर्ण दांगट वस्तीला झालं होतं. परंतु या श्वानाचे गायीप्रती असलेलं प्रेम व्यक्त होताना पाहिलं, तेव्हा या टफी नावाच्या श्वानाचं विशेष कौतुक सर्वांनाच वाटलंय. त्यानंतर एका खोल खड्ड्यात या गायीला दफन करण्यासाठी टाकण्यात आलं. त्यावेळी या गायीच्या जवळ जाण्याचा प्रयत्न या टफीनं केला. मात्र खड्डा खोल असल्यानं त्याला उडी मारता आली नाही. पण तिला पाहण्यासाठी मात्र तो गोल गोल फिरत राहिला. जेव्हा खड्ड्यामध्ये माती ढकलण्यास सुरुवात केली, तेव्हा तर या टफीनं देखील तोंडानं माती ढकलण्यास सुरुवात केली. आणि हे पाहून सर्वांचंच मन हेलावून गेलं. ज्या गायीचं दूध पिऊन हा टफी मोठा झाला, कळत नकळत दुधाच्या उपकारांची जाण त्यानं ठेवली आणि दुधाचे उपकार फेडले असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. यातून एक प्राण्यांमधील निस्वार्थी प्रेम पाहायला मिळतं. त्यांना फक्त वाचा नसते, मात्र भावना भरपूर असतात. याचीच प्रचिती यामधनं आली आहे.